शिवाजीनगर गोवंडी विधानसभा मतदारसंघामध्ये नवाब मलिक यांची भव्य रॅली निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची बाईक रॅली या ठिकाणी आहे। ज्या पद्धतीने मागे मोठ्या संख्येने लोक आहेत त्याच पद्धतीने रॅलीच्या पुढे देखील हजारो बाईक सध्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच विषयासंदर्भात नवाब मलिकांशी बातचीत करणार आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, खास करून तरुण मुलं या रॅलीमध्ये सहभागी झाले। ड्रग्स मुक्त शिवाजीनगर मानखूर करण्यासाठी जनता विशेषकर तरुण हे रस्त्यावर उतरलेले। प्रचारामध्ये महिलांचा सहभाग सर्वात जास्त होता आणि ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, कुठल्याही आमच्या मनात शंका नाही की आम्ही निवडून येणार नाही। तुमचे विरोधक जे आहेत ते म्हणतायत की माझ्या तुकड्यांवर जे जगले आज तेच माझ्या विरोधात निवडणूक लढतायत। आता माझ्या बाबतीत कोणी काय बोलतोय ते माझ्याकडे त्याचं लक्ष देण्यासाठी काहीच नाही आहे। ज्या लोकांचा सभ्यता नाही जाणला, म्हणजे मी जेव्हा या मुंबईमध्ये 65 वर्षापासून आहे, जेव्हा ते मुंबईत आले माझे वडील मला कारमध्ये हे कॉलेजमध्ये पाठवत होते आणि मी कुणाच्या बाबतीत काय बोलू शकत नाही। मी काय आहे, कसा आहे, माझी काय ऐपत आहे आणि माझ्याकडे जास्त काही नाही, मी फटीचर आहे, पण कुणाकडे हात पसरत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे, नवाब मलिक म्हणतायत की मी नशामुक्त करायला शिवाजीनगर मानखुर्द निघालोय, मात्र त्यांच्या जावयाचं काय, त्यांच्या जावयाचा विषय सगळ्या महाराष्ट्राला संपूर्ण देशाला माहिती आहे। मयत झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत बोलायचे नसते, पण जवायला ज्या प्रकारे विनाकारण अडकवण्यात आला, बेल ऑर्डरमध्ये सगळा स्पष्ट झालेला आहे आणि खोटे केसेस दाखल करून जे अधिकारी लोकांना अडकवत होते, आर्यन खानचं तेच केला होता। सत्य काय लोकांच्या समोर आलेलं आहे। अजून माझ्या हे जवाई जरी हयात नसेल, आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यावरच्या ठपका पुसल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। कोर्टात निश्चित रूपाने याच्या बाबतीत आम्ही ही केस लढू आणि तो निर्दोष होता, बेल ऑर्डरमध्ये पण आहे आणि आता केस आम्ही पुढे चालू ठेवू। म्हणजे त्यांच्या सभ्यता काय, ते कसे व्यक्ती याच्यातून दिसून येत आहे। त्याच्या घरातली लोक इंटरनॅशनल ड्रग माफिया आहे, त्याचा स्वतःचा भाचा हे वारंवार त्याला अटक झालेला आहे। कैलास राजपूत यांच्या तो कुठेतरी सगळा कारभार आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट चालवतो आणि समाजवादी पक्षाच्या वर्धस या ड्रग माफियांना आहे। हे घड्याळ चोरणारे लोक आहेत। 10 मिनिटं मला द्या, 10 वाजता हे मुंबई पोलिसांना मला परवानगी द्यावी, संपूर्ण मुंबईतनं ड्रग्ज नष्ट करून टाकतो असं ते म्हणतायत। घड्याळ चोरणारे लोक म्हणतायत। ठीक आहे, त्यांचा काय शब्द वापरायचा आहे वापरू द्या, पण ड्रग माफिया लोकांचा जे साम्राज्य इथे निर्माण झालेलं आहे त्याच्या विरोधात हे सगळे तरुण रस्त्यावर उतरलेले आहे। 3 दिवसापूर्वी एक मोठी छापेमारी झाली, आम्हाला माहिती मिळाली होती, छापेमारी करून हे ड्रग जप्त करण्यात आला आहे, काही अटक पण झालेल्या आहे। आता तर सुरुवात आहे, मी निवडणूक लढायला आलो आणि ड्रग्सच्या विरोधात आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे। कहा राजा घोष, कहा गंगू थैली। हाँ, गंगू तेली है, तेल लगाया हुआ पहलवान ऐसा चित करेगा किसी को पता नहीं चलेगा। राहुल गांधी म्हणतायत की महाराष्ट्रातून प्रकल्प गेले, तरुणांना रोजगार देणार होते, ते रोजगार सुद्धा यांना दिले नाही। राहुलजी मोठे नेते, त्यांच्या बाबतीत काय मी जास्त बोलू इच्छित नाही, पण आम्ही या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी अजितदादा ज्या पद्धतीने कामं करताय, निश्चित रूपाने पुढे त्याचा सगळा या तरुणाला फायदा मिळेल। मी स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर असताना जे लाडका भाऊ योजना आता जाहीर केलेली आहे, मी तयार केलेली योजना आहे। बेरोजगारी दूर करण्यासाठी डिपार्टमेंट माझ्याकडे असताना जी मी कामं केलेली आहे, जर पुढे त्या पद्धतीने ते कामं पुढे गेली तर लोकांची बेरोजगारी दूर होऊ शकते। शरद पवारांना काल इशारा दिला आहे की हे भटकलेले सगळे जे लोक आहेत यांना थोड्या नाही मोठ्या फरकाने यांना पाडा। ठीक आहे, ते आव्हान करताय, जनता ठरवते शेवटी, पण आजच्या घडीला अजित पवार हे किंग मेकर होत आहे। कोणी काय आव्हान करताय त्यांना करू द्या, पण अजित पवारशिवाय कुठलं सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकत नाही। देवेंद्र फडणवीस धर्मयुद्ध नावाचा शब्द सातत्यानं वापरतायत। उद्धव ठाकरे म्हणतात त्यांना राज्यात दंगली घडवायच्या नाही, हे कर्मयुद्ध आहे। काय तुम्ही कामं केली त्या बघून लोक मतदान करणार आहे। धर्माच्या आधारावर राजकारण देशामध्ये चालत नाही। उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही गद्दार नाहीये, गद्दार तर तुम्ही आहे। आणि त्या लोकांच्या काय आहे ते स्वतः ठरवतील।
शेवटी कोण काय आहे ते बोलत राहतील, त्याच्याविषयी मला बोलायचं नाही. शेवटचा प्रश्न, तुमचा ट्विटर हँडल हॅक झाल्याची माहिती समोर आली. हो, माझ्या ट्विटर हँडल हॅक केलेला आहे. इतके घाबरले लोक, कुठल्या पद्धतीने मला थांबवता येते, जामीन रद्द करायला निघाले, आता ट्विटर हँडल हॅक करताय. ठीक आहे, कितीही हॅक करू द्या. 23 तारखेला निकाल आमच्या बाजूनी राहील. अजितदादा हे किंग मेकर ठरतीलच. मतांचा किती मोठा फरक असणार आहे? आता मी भविष्यवाणी करत नाही, पण ज्या प्रकारची लाट दिसते अजून काही मला बोलता येत नाही. पण बऱ्याचशा लोकांचा डिपॉझिट जाणार आहे आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. विद्यमान आमदारांची परिस्थिती चांगली नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया नवाब मलिकांना दिली आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.